हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज तुम्हाला शिकवणार आहे कटोरीचे ब्लाऊजचे माप घेऊन पेपर कटिंग कसं करायचं। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथे एक पेपर घेतलेला आहे आणि मेजरमेंटसाठी एक ब्लाऊज घेतलेला आहे। आपण आता याचे माप घेऊन पेपर कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला शिकवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण। आधी मी घेणार आहे उंची घेऊया आपण। ब्लाऊजला असं मागच्या साईडने उंची घ्यायची। हे पहा, उंची आहे आपली 14 इंच। 14 इंचच घ्यायची उंची। आणि घडी घेऊया आपण, घडी मोजूया। हे पहा, घडी अशी मोजायची आहे। ही पहा, घडी आली आपली 18 इंच। तर आपण 18च्या निम्मी किती होतं, 9 इंच। 9 इंच घेणार आहे। उंची आली आपली 14 इंच, घडी आली आपली 9 इंच। आपण 9.5 घेऊया। हे पहा, 9.5 इथे असं मार्जिन करून घ्यायची। इथे बी 9.5 वर असं मार्जिन करून घ्यायची। आपण इथे एक बॉक्स तयार करून घेऊ। हे पहा, मी बॉक्स तयार करून घेते। आपला हा बॉक्स तयार करून घेऊ आता 14 इंचवर। हे पहा, 14 इंच बरोबर आलेली आहे। आपला बॉक्स तयार झालेला आहे। आता आपण शोल्डर आणि गळा घेणार आहे। गळा घेणार आहे आपण 2.5 इंचवर। शोल्डर घेणार आहे 5.5 इंचवर। 5.5 इंचवर शोल्डर घेतलाय आपण। पुढचा गळा घेणार आहे आपण। पुढचा गळा किती येतोय आपला, हे पहा। पुढचा गळा येतोय आपण 6 इंच। आपण 6 इंच घेऊया। 6 इंच आपण गळा घेऊया। 6 इंच गळा। याला आता बॉक्स तयार करून घेऊ आपण। असा बॉक्स तयार झालाय आपला। आता आपण मुंडा घेणार आहे 5.5 इंच। इथे बी 5.5 इंच आणि खाली बी असं 5.5 इंच घ्यायचं आहे। हे पहा, मुंडा घेऊ आपण 5.5 इंच। याला बी बॉक्स तयार करून घेऊ आपण। हे पहा, असं बॉक्स तयार करून घेऊ आपण। बॉक्स तयार झालाय। आता मुंड्याला गोल आकार देण्यासाठी आपण 1 इंच घेऊया। इथे मुंड्याला गोल आकार देण्यासाठी 1 इंच फ्रंट साइड आणि अर्धा इंच बॅक साइड असं घेणार आहे आपण। आता त्याला असं गोलाई देऊया। इथे मोजलं नाही मोजलं तरी चालतं। हे पहा, गळ्याला असं गोल आकार देऊया आपण। हे पहा, झाला आपला गळा झालाय, मुंडा झालाय। आता आपण क्रॉस पट्टी पाहणार आहोत। क्रॉस पट्टी आपली किती इंच आहे, क्रॉस पट्टी आपली 2.5 इंच येते। तर आपण 2.5 इंच घेऊया। हे पहा, 2.5 इंचवर इथे असं खून करून घ्यायची। हे पहा, 2.5 इंच आपली 2.5 इंचची क्रॉस पट्टी निघते। प्रत्येकाची सेमच घ्यायची क्रॉस पट्टी। क्रॉस पट्टी, गळा आणि मुंडा प्रत्येकाचा सेमच असतो, त्याच्यात काय बदल करायचा नाही। हे पहा, आपली क्रॉस पट्टी झाली। आता आपण कटोरी घेऊया। कटोरी असं मागच्या साईडने घ्यायची। कटोरी आली आपली 4 इंच। 4 इंच घेऊ आपण इकडच्या साईडने। 4 इंच कटोरी आली, इथे मार्जिन करून घ्यायची। 1 इंच आपल्याला क्रॉस पट्टी वाढवायची असते। 1 इंचवर असं क्रॉस पट्टी वाढवून घेऊ आपण। हे पहा, असं रेष मारून घेऊ। हा पहा, ही आपली क्रॉस पट्टी। आता आपण कटोरी काढणार आहोत। मुंड्याच्या फ्रंट साईडून आपण 2.5 इंच घेणार आहे कटोरीसाठी। शोल्डर तर मग कटोरी मोजू आपण कितीची आहे। 4.5 इंचची येते। आपण 4.5 इंच इथून घेऊ गड्याकडून। 4.5 इंच
आपण याला आता गोलाई देऊया. हे पहा, आपण गोलाई देऊया याला. कटोरी आपण दुसऱ्या पेपरवर काढणार आहोत. हे पहा, हे असं गोलाई दिली. आता मी तुम्हाला कटिंग दाखवते. हे पहा, कटिंग करून घेऊया आपण. हे पहा, कटिंग करून घेऊ. असं कटिंग करून घ्यायची त्याची. एकदम सोपं आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला समजेल जेणेकरून. कटोरी ब्लाउजचं माप काढणं एकदम सोपं आहे. हे पहा, असं कट करून घेऊ आपण. आता क्रॉस पट्टी. हे पहा, खालचा भाग आणि हा वरचा भाग. वरच्या भागाला असं धरायचे आणि असं कट करायचे. हे पहा, आपली क्रॉस पट्टी झाली आहे. आपली क्रॉस पट्टी. आता गळा कट करून घेऊया आपण. हे पहा, आपण गळा असं कट करून घेऊ. आर्महोल देखील आपण कट करून घेऊ. हे पहा, आर्महोल कट करते मी. असं गोलाकारने असं कट करून घ्यायचे त्याला. हे फ्रंट साइड असं धरायचे वरती आणि असं कट करायचे हळूहळू. तुम्हाला कोणत्याही साईजचे पॅटर्न काढून देईल मी. हे आपण 30 इंच साईजचे पॅटर्न काढतोय. झालं, असं कट करून घ्यायचे त्याला. ही कटोरी कट करून घेऊ आपण. थोडं लांबूनच कट करायचे. हे पहा, आपली कटोरी झाली. क्रॉस पट्टी ही झाली. हा मागचा गळा. चला आपण आता कटोरी वाढूया. कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला दाखवते. एक पेपर घ्यायचा आहे. हा पहा, मी असा पेपर घेतलेला आहे. ही कटोरीला असं करून घेऊया. कटोरी असं ठेवायची. आता आपण हे पहा काय करूया. हे पहा, पट्टीने असं सरळ रेस्ट मारूया. हे पहा, असं करून घ्यायचे त्याला. कोणाची ही कटोरी तुम्ही असं सहज वाढवू शकता. हे पहा, आपण असं करून घेतलंय. आपण इकडे 1 इंच घेणार आहोत. इकडे देखील 1 इंचवर मार्जिन करायची आहे. हे पहा, इथे 2.5 इंचवर मार्जिन करायची आहे. हे पहा, असं पट्टीने रेष मारून घ्यायची. हे पहा, असं रेष मारून घेतली आपण. हे पहा, असं मारून घ्यायची. याला असं गोल आकार देऊया आपण. असं जोडायचे त्याला टोकला. हे पहा, असं इकडे बी आपण पट्टीने असं रेष ओढूया. हे पहा, एकदम सोपी पद्धत आहे कटोरीची. आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे. हे पहा, कटिंग करून दाखवते तुम्हाला कटोरीची. हे पहा, अशा प्रकारे कटिंग करायची आहे.
ही कटोरी एकदम परफेक्ट बसते, टोक पण एकदम मस्त येतं त्याचं. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे माप ठेवून ब्लाऊज कटिंग कसं करायचं ते दाखवणार आहे मी तुम्हाला. आता मी तुम्हाला फक्त पेपर कटिंग दाखवते. अशा प्रकारे आपली कटोरी आली. का डास आपला इथून येईल खालून 2.5 इंचवर, 2.5-3 इंच घेऊ शकतो आपण. ही पा परफेक्ट कटोरी आलेली आहे आपली. हे पा एकदम परफेक्ट आपली कटोरी आलेली आहे. आपल्याला आता बाई कशी कटिंग करता ते मी तुम्हाला दाखवते. हे उघड बाजू आहे आणि बंद बाजू करून आपण बाई घ्यायची आहे. मुंडा आहे आपला 8 इंच. आपण इकडनं 8 इंच घेऊ. मुंडा आपला 8 इंच आहे आणि 3 इंचची बाई आहे. आपण 4 इंच घेऊ अस्तरचे ब्लाऊज म्हणून. हे पहा आपण 4 इंच घेणार आहे आणि हा आपला मुंडा घेणार आहे 8 इंच. पहा 8 इंच. हे पहा असा बॉक्स तयार करून घेऊ आपण. कोणती बी साईजची बाई तुम्ही असं काढू शकता. हे पहा आपला बॉक्स तयार झालाय. हे असं 2.5 इंचवर घ्यायचे. सर्वांचे 2.5 इंच येतं. हे पहा 2.5 इंचवर घेतलेलं आहे आपण. आता याला फ्रेश आकार देऊया. हे पहा असं धरून असं कट करायचे त्याला. लांबूनच कट करायचे, जास्त जवळून नाही कट करायचे. आता पहा हे खाली आणि हे वरती फ्रंट साइड घेणार आहे आपण. एकच साइडने कट करायची त्याला. ही झाली आपली 3 इंचची बाई. हे पहा 3 इंचची बाई झाली आपली. ही कटोरी झाली. हे पहा एकदम परफेक्ट माप आलेलं आहे आपल्या कटोरीचं. ही कटोरी झाली आपली पेपर कटिंग. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं ब्लाऊज शिवून कटिंग कसं करायचं ते दाखवणार आहे. चला तर मग बाय. धन्यवाद. व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र